मध्ये तुम्हाला पार्ट 2 बघायला भेटेल। त्याचबरोबर वाडीने मला सबस्क्राइब केला ते पण तुम्हाला बघायला भेटेल। चला मग पुढची स्पर्धा बघायला। नाव आहे मटका फोडी। या खेळामध्ये डोळ्याला पट्टा बांधून आणि हातात काटे घेऊन मटके फोडायला जायचं असतं। दादानी महेश काकाच्या अंगावर काठी घातला। काना फोडला पण महेश काकांचा हात फोडला। लहान मुलामध्ये सगळ्यात पहिलं आठवण दादानी मटका फोडला। बसला। बसलेली। त्यानंतर
तर साक्षी दीदी आली आणि शेणाचं निरीक्षण करून गेली. जागा होती ती सानिया दीदी सारवत बसलेली. मोठ्या बायका पण मटका फोडायला आले. डब्बा फोडीच्या खेळामध्ये वयस्कर पण बायका आलेल्या खेळायला. राजदादाची आजी पण डब्बा फोडीमध्ये खेळायला आली.
डब्बा फोडला. सगळेजण खूप एन्जॉय करत होते. पासून आणि ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्या जणांनी खूप एन्जॉय केले. संध्याकाळ झाली. बायकांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. बायका जेवायला बसलेल्या आणि अर्ध्या बायका जेवण वाढत होत्या. बाबा मला जेवणच नव्हते देत होते, नुसतं माझ्याकडे कॅमेरा आणत होते.
पाहुणे आलेले त्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळांचे सत्कार करण्यात आले. मुंबई कमिटीतर्फे वह्या पुस्तक देण्यात आली. चालवते म्हणून माझ्या वाडीने माझा सत्कार केला. स्वप्नाचा प्रवाह कोकण या यूट्यूब चॅनल तर्फे त्या गाववाल्यांची मी आभारी आहे. असंच प्रेम कायम राहू द्या आणि धन्यवाद. आमच्या वाडीत
जिंकलेले त्याला बक्षीस देण्यात आले. सचिन दुबत. त्या प्रकारे सगळ्यांना बक्षीस देण्यात आले जे जिंकले होते त्यांना. आता सगळा कार्यक्रम संपला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.